Now it is unit of heat. Unit of heat. The units of heat are a joule in SI units and CAL, that is calorie, in CGS unit. आता बघा heat. Okay, it is joules in SI and it is calorie, that is in a CGS system. Okay. आणि मग आपण नवव्या वर्गात शिकलेला आहे युनिट ऑफ वर्क अँड एनर्जी आर इज joules and अर्थ. युनिट ऑफ एनर्जी and work. Okay, याचं पण युनिट joules आहे. याचं पण युनिट काय आहे तर joules आहे. ओके, and it is joules and अर्थ. ओके, सो SI सिस्टीम मध्ये आपण joules आणि CGS मध्ये अर्थ, पण हे कशाचे आहे एनर्जी अँड वर्कची. आणि मग की खाली पॅराग्राफ दिलेला आहे इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट. तर याने या हीटच्या कॉन्सेप्ट सांगितलेले आहे तर थर्मोडायनामिक्स आणि म्हणून मग जे युनिट ऑफ हीट याच्या सन्मानार्थ दिलेला आहे. तर हे joules अँड वेगळं समजायचं आणि हीटचं joules SI सिस्टीम मध्ये आहे आणि कॅलरीज इन अ CGS सिस्टीम. असं मला वाटते बऱ्यापैकी डोक्यात क्लिअर झालं असेल. हो, नाही तर मग joules आणि अर्थ. वर्क अँड एनर्जी, दिस इज द वर्क अँड एनर्जी. दिस इज द टोटली डिफरंट फॉर अंडरस्टँडिंग. अँड हीट च युनिट SI सिस्टीम मध्ये joules, CGS मध्ये कॅलरी. एवढं लक्षात ठेवायचं. सो द युनिट्स ऑफ हीट आर joules J in SI units and CAL, that is calorie in CGS unit. Okay. आता पहा, the amount of heat necessary to raise the temperature of 1 gram of water by 1 degree Celsius. आता आपल्याला 1 डिग्री सेल्सिअस नी टेम्परेचर वाढवायचं आहे. कोणाचं? 1 ग्रॅम ऑफ वॉटरचं. मग 1 ग्रॅम ऑफ वॉटरला 1 डिग्री सेल्सिअस नी वाढवायचं आहे तर त्यावेळेला अमाऊंट ऑफ हीट किती पाहिजे? द अमाऊंट ऑफ हीट नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस फ्रॉम 14.5 to 15.5 degree Celsius is called as 1 calorie unit. Is called as 1 calorie unit. 1 calorie unit नाही, 1 calorie heat. कारण आपण तिथे म्हणत आहे amount of heat. The amount of heat required to raise the temperature of 1 gram of water by 1 degree Celsius from 14.5 degree Celsius to 15.5 degree Celsius is called 1 calorie heat. आणि इथे बऱ्याच जणांच्या डोक्यात विचार पण आला असेल, 14.5 to 15.5 का बरं म्हणतात? ही जर रेंज स्पेसिफाय ठेवली नाही तर प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या टेम्परेचरला वेगवेगळे उत्तर येतात. म्हणून तिथं स्पेसिफिकेशन पाहिजे. मग 1 कॅलरी हीटची डेफिनेशन लागेल. वी मस्ट हॅव टू मेन्शन 14.5 डिग्री Celsius to 15.5 degree Celsius. That is 1 calorie heat. खूप सोपा आहे. The amount of heat necessary to raise the temperature of 1 gram of water by 1 degree Celsius from 14.5 degree Celsius to 15.5 degree Celsius is called as 1 calorie heat. Okay. Similarly, the amount of heat necessary to raise the temperature of Similarly, the amount of heat necessary to raise the temperature of तिथं 1 gram होतं, इथं 1 kilogram of water by 1 degree Celsius from 14.5 degree Celsius to 15.5 degree Celsius is called 1 kilocalorie heat. कारण तिथं 1 कॅलरी होतं तर तेव्हा ग्रॅम घेतलं होतं. आता इथं
1 किलोग्राम ऑफ वॉटर घेतलं तर मग नक्कीच 1 किलो कॅलरी हीट असं म्हणता येईल. आणि दोन्ही डेफिनेशन सोप्याच आहे. इट इज क्लिअर दॅट 1 किलो कॅलरी इज इक्वल टू 1000 कॅलरी. ते का आपल्याला माहितीच आहे. 1000 कॅलरी म्हणजे 1 किलो कॅलरी होईल. 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम. सेम 1000 कॅलरी 1 किलो कॅलरी. Then always remember, if we heat 1 kg of water by 1 degree Celsius in a different temperature range than 14.5 degrees Celsius to 15.5 degrees Celsius, the amount of heat required will be slightly different. आणि मग या टेम्परेचर रेंजच्या शिवाय दुसरी जर टेम्परेचर रेंज जर घेतल्या तर तेव्हा अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड वेगवेगळी येते. आणि उत्तर तर आपलं एकच आलं पाहिजे. म्हणूनच 1 कॅलरी हीट म्हणजे सारखीच लागली पाहिजे. त्यासाठी हेच फक्त टेम्परेचर स्पेसिफाईड केल्या जाते. ओके. सो इफ वी हीट 1 kg of water by 1 degree Celsius in a different temperature range than 14.5 degrees Celsius to 15.5 degrees Celsius, the amount of heat required will be slightly different. It is therefore essential to define a specific temperature range while defining the unit of heat. आणि जेव्हा unit of heat define करत आहे तेव्हा आपल्याला स्पेसिफिक टेम्परेचर रेंज मेन्शन करणं भाग आहे. द रिझन काय, अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड वेगवेगळी येते जर टेम्परेचर स्पेसिफिक टेम्परेचर मेन्शन केलं नाही तर. ओके. कॅलरी अँड जूल आर रिलेटेड बाय द फॉलोइंग रिलेशन अँड दॅट इज 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल. बस आपण एवढंच लक्षात ठेवायचं. 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल. एवढं आपण लक्षात ठेवायचं. याच्या खोलात जायचं नाही. तर मग सर जूल SI सिस्टीमचा आहे, कॅलरी CGS आहे. 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल होता. एवढंच आपण लक्षात ठेवायचं. ओके. तर then it is from the always remember. Now it is introduction to scientist James Prescott Joule, 1818 to 1889. He was the first person to show that the kinetic energy of tiny particles of matter appears as a heat energy, and also that energy can be transferred or converted from one form to another. So it is James Prescott Joule, 1818 to 1889. He was the first person to show that kinetic energy of the tiny particles, जे tiny particles असतात, सूक्ष्म पार्टिकल, त्याची kinetic energy of matter appear as heat energy. त्याची जी kinetic energy असते तीच heat energy असते, and also that energy can be converted. आणि त्याच एनर्जीचं रूपांतर converted from one form into the another form हे दाखवणारा जेम्स प्रेस्कॉट जूल पहिला पर्सन होता किंवा फर्स्ट सायंटिस्ट. सो कन्वर्जन ऑफ हीट एनर्जी टू वर्क गिव्स द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आणि मग जे काही कन्वर्जन ऑफ एनर्जी टू वर्क आहे तर हे देणारा हा पहिला लॉ आणि त्याचा लॉ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स असं म्हणतात. कन्वर्जन ऑफ हीट एनर्जी टू वर्क gives the first law of thermodynamics. The unit of heat is called as joule after him. आणि म्हणूनच मग याच्या सन्मानार्थ हीटचं युनिट जूल आहे असं आपण म्हणतो. तर हे याच्या सन्मानार्थ अशा प्रकारचं हे युनिट ऑफ हीट. Nowadays specific heat capacity, आता प्रत्येकाची हीट कॅपॅसिटी वेगवेगळी असते कारण त्याला हीट किती एनर्जी ऍब्सॉर्ब करू शकतो त्या सगळ्यांना जर समजा सारखीच प्रोव्हाइड केली तर प्रत्येक जण देणार नाही. मग मटेरियल अ ट्रे विथ अ थिक लेअर ऑफ वॅक्स. आता इथे आपल्याला दाखवलेलं आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ मेटल्स
Three different metals are shown here. First one is iron, second is copper, and third one is lead. It is iron, copper, lead. Okay. So tray with a thick layer of wax. Tray घेतला त्याच्यावर thick layer of wax टाकलेला आहे. And solid spheres of it is iron, lead, and copper. तीन spheres घेतलेले आहेत. कशा कशाचे? आयरन, कॉपर, and lead. ओके, ऑफ इक्वल मास. त्या तिघाचंही मास काय आहे? इक्वल आहे. ओके, बर्नर और स्पिरिट लॅम्प. आणि बर्नर किंवा स्पिरिट लॅम्प घेतलेला आहे. आणि लार्ज बीकर घेतलेले आहे. लार्ज बीकर, मोठे मोठे बीकर घेतलेले आहे. ओके, सो स्पेसिफिक कॅपॅसिटीचा ट्राय दिस. आणि मग प्रोसिजर बघा. Take up three spheres of iron, copper, and lead of the equal mass. तीन spheres घेतलेले आहे equal mass चे. Okay, it is shown in the figure. Besides, okay, put all the three spheres in a boiling water in the beaker for some time. आता beaker मध्ये boiling water घेतलेला आहे आणि तीन sphere त्याच्यातच ठेवलेले आहे. त्यांचं मास भी सारखं आहे. आणि ठेवलं कुठं? तर बॉइलिंग वॉटर मध्ये ठेवलं. आणि बॉइलिंग वॉटर माहितीच आहे, वॉटर बॉईल कधी होते? 100 डिग्री सेल्सिअस वर, म्हणजे सारख्याच टेम्परेचरवर ठेवलं. इक्वल मास आहे, इक्वल टेम्परेचर प्रोव्हाइड केलेलं आहे. पुट ऑल द थ्री स्फिअर्स इन बॉइलिंग वॉटर इन द बीकर फॉर सम टाइम. ओके, टेक द थ्री स्फिअर्स आउट ऑफ द वॉटर. All the spheres will be at the temperature 100 degrees Celsius. आणि सगळेच्या सगळे स्फिअर काय होते? तर 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरवर होते. कारण काय होतं? बॉइलिंग वॉटर होतं. आणि वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस. आणि आपण पाहिलेलं आहे कम्प्लिटली बॉइल्ड होईपर्यंत टेम्परेचर वाढत नाही, म्हणजेच 100 डिग्री सेल्सिअस होतं. मग आपण त्या थ्री स्फिअर्सला पाण्याच्या बाहेर काढलं आणि ऑल द स्फिअर्स विल बी ॲट टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस. Put them immediately on the thick slab of wax. आता जो मेणाचा रोडा आहे थिक वाला वॅक्स, त्याच्यावर तिन्ही वाले आपण स्फिअर्स ठेवून दिले. त्यांचे इक्वल मास होते आणि त्यांना इक्वल टेम्परेचरच दिलं होतं 100 डिग्री सेल्सिअस. नोट द डेप्थ दॅट ईच ऑफ द स्फिअर गोज इनटू द वॅक्स. आणि मग तो स्फिअर किती खाली जाते त्याची डेप्थ आपल्याला नोट करायची आहे. तर बघा, डेप्थ ऑफ द ईच स्फिअर इन वॅक्स स्लॅब इज डिफरंट. आणि मग आपल्याला जी डेप्थ आहे, खोली आहे, ती तिघाची पण वेगवेगळी दिसते. बरोबर आहे? देन इट इज मॅक्सिमम फॉर आयरन. आणि आयरन साठी जास्त दिसते. इट इज मिनिमम फॉर द लीड अँड इट इज इंटरमिजिएट फॉर द कॉपर अँड इट इज इंटरमिजिएट फॉर द कॉपर अँड मिनिमम फॉर द लीड. तर या तीनचा आपण असा प्रयोग पाहिला. आता बघा, तिघाचं मास काय होतं? सारखंच होतं. तिघांना टेम्परेचर पण सारखं दिलं, पण कोणी किती ऍब्सॉर्ब केलं त्याच्यावर डिपेंड आहे आणि त्याच्यानुसारच त्याचं पेनिट्रेशन झालं असेल. तर बघा, द स्फिअर विच ऍब्सॉर्ब्स मोर हीट फ्रॉम द वॉटर विल गिव्ह मोर हीट टू वॅक्स. सरळ सरळ आहे, ज्या स्फिअरनं वॉटरपासून जास्त हीट ऍब्सॉर्ब केलेली असेल तो आपल्या जवळची त्या वॅक्सला देईल. कारण तो हायर टेम्परेचरवर असेल. जो स्फिअर असेल त्याने जास्त घेतली आणि तो वॅक्सला देईल. तो वॅक्सला दिल्यामुळे जास्त वॅक्स मेल्ट होईल आणि तेवढा खोल जाईल. आणि म्हणूनच मग सरळ सरळ आपल्याला इथे तिघाच्या डेप्थ मध्ये फरक दिसत आहे. More wax will thus melts and the sphere will go deeper in the wax. It can be observed that the iron sphere goes deepest into the wax. आणि मग आपल्याला ऑब्झर्व केल्यावर दिसेल की आयरनचा स्फिअर सर्वात जास्त आतमध्ये गेलेला आहे. लीड स्फिअर गोज द लिस्ट. आणि लीडचा स्फिअर कमीत कमी गेलेला आहे, लिस्ट. अँड द कॉपर स्फिअर गोज टू इंटरमिजिएट डेप्थ. आणि मग मधातल्या डेप्थवर कॉपरचा स्फिअर गेलेला आहे. दिस शोज दॅट फॉर इक्वल राइज इन टेम्परेचर.
आता त्याचं रायझिंग टेम्परेचर तर इक्वल केलं होतं कारण आपण तो 100 डिग्री सेल्सिअस मध्येच ठेवले होते. सो दिस शोज दॅट फॉर इक्वल रायझिंग टेम्परेचर द थ्री स्फिअर्स हॅव ऍब्सॉर्ब डिफरंट अमाऊंट्स ऑफ हीट. त्यांना जरी इक्वल रायझिंग टेम्परेचर केलं होतं पण त्यांनी त्यांची हीट ऍब्सॉर्ब करण्याची क्षमता तिघाची पण वेगवेगळी होती. तिघांनी पण वेगवेगळी हीट ऍब्सॉर्ब केली होती. सो this shows that for equal rising temperature the three spheres have absorbed different amount of heat. This means that the property which determines the amount of heat absorbed by a sphere is different for the three spheres. आणि मग याच्यावरून लक्षात येते की प्रॉपर्टी असेल आणि त्या प्रॉपर्टीनुसारच ते स्फिअर्स वेगवेगळी अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब करत असेल. This means that the property which determines the amount of heat absorbed by a sphere is different for the three spheres. This property is called as specific heat capacity. आणि यालाच म्हणायचं specific heat capacity. The amount of heat energy required to raise the temperature of unit mass of the object by 1 degree Celsius is called specific heat of that object. आणि मग ही डेफिनेशन आहे की amount of heat energy required to raise the temperature of unit mass of object by 1 degree Celsius. Unit mass of object जो आपण घेतला होता की equal mass exchange आणि याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनी वाढवण्यासाठी जेवढी हीट एनर्जी लागते, हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर, तर त्यालाच म्हणायचं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आणि मग या प्रयोगातून असं लक्षात आलं असेल 1 डिग्री सेल्सिअस वाढवण्यासाठी प्रत्येकाला वेगवेगळा वेळ सुद्धा लागेल कारण जो जास्त ऍब्सॉर्ब करेल त्याचा लवकरच 1 डिग्री वाढून जाईल आणि जो कमी ऍब्सॉर्ब करेल त्याचा वाढायला वेळ लागेल, आणखी मग कमी करेल त्याला वेळ लागेल. म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ द आयरन इज मोर as compared to the copper and lead. लीडला आपण प्रयोगात घेतलेलं आहे. तर बघा अमाउंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ एन ऑब्जेक्ट बाय 1 डिग्री सेल्सिअस is called the specific heat of that object. Specific heat of that object. आणि त्याला आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असं सुद्धा म्हणतो. तीच त्याची कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इज डिनोटेड बाय द लेटर स्मॉल सी आणि त्याला स्मॉल सी ने दाखवायचं, मोठा सी काढायचा नाही. इट इज स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ द capacity of the object is denoted by the letter small c. The SI unit of specific heat is joule per degree Celsius. It is joule per degree Celsius kg. Joule per degree Celsius kg. Okay, and it is calorie per डिग्री सेल्सिअस ग्रॅम किंवा यालाच आपण जूल पर केजी डिग्री सेल्सिअस आणि याला कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस असं सुद्धा लिहू शकतो. तर इट इज जूल पर डिग्री सेल्सिअस केजी अँड सीजीएस युनिट इज कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस असं पण लिहू शकतो, असं पण लिहू शकतो कारण इंटूज आहे ते, त्यामुळे आपल्याला काही म्हणणार नाही. नाव specific heat capacity of some substances is given in the table. Look at this. Serial number is given, substance is given, specific heat capacity that is in a calorie per gram degree Celsius. Water G 1 gram calorie per gram degree Celsius. Paraffin that is wax 0.54 calorie per gram degree Celsius. Kerosene, it is 0.52 calorie per gram degree Celsius. Aluminium, it is 0.215 calorie per gram degree Celsius. Number 5, serial number, it is iron.
specific heat that is 0.110 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस आणि याचा मिनिंग फक्त आपल्याला 0.11 कॅलरी जरी दिली आयरनला तर त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनी वाढून जाईल. दॅट इज द मिनिंग ऑफ दिस. म्हणजे पाण्याचं टेम्परेचर जर वाढवायचं असेल 1 डिग्री सेल्सिअस तर वी हॅव टू प्रोव्हाइड 1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. तेवढी हीट आपल्याला प्रोव्हाइड करावी लागेल. दॅट इज द मिनिंग ऑफ दिस. Copper, it is 0.095. It is 0.095. Then silver 0.0536. 0.056. Mercury it is 0.033. तर ही specific heat. Okay, specific heat capacity of some substance that is given in the chart. If specific heat of an object is C, the mass of the object is m. आता तो ऑब्जेक्ट आहे त्याचं मास m आहे त्याची स्पेसिफिक कॅपॅसिटी c आहे and if the temperature of the object is raised by a delta t. delta t म्हणजे चेंज इन टेम्परेचर म्हणजे त्याचं टेम्परेचर होतं समजा 1 आणि त्याला वाढवलं ते या दोघांमधला डिफरन्स दॅट इज कॉल्ड ॲज डेल्टा टी. So if the temperature of the object is raised by delta t degree Celsius, the heat energy absorbed by the object is given by it is mass into specific heat into delta t. एवढं टेम्परेचर दिलं होतं त्याला ते तेवढं त्यांनी ऍब्सॉर्ब केलं आणि म्हणूनच मग the heat energy absorbed by the object is given by it is mass into specific heat into the temperature which we have provided. पण जेव्हा न्यूमरिकल सोडायचे आहे तेव्हा डेल्टा टी म्हणजे 30 होतं 50 झालं म्हणजे 50 minus 30 that is 20. आपल्याला लक्षात घ्यायचं राहते पण इथे फक्त आपण त्याला दिलेलं टेम्परेचर आहे म्हणून बघा. In the same way, if a specific heat of an object is C, the mass of the object is m, and if the temperature of the object is decreased by delta t degree Celsius, पहिल्या वेळेला increase केलं होतं, आता decrease केलं, then the heat energy lost by the object. कारण जर समजा आपण काय केलेलं आहे तर टेम्परेचर ऑफ द ऑब्जेक्ट डिक्रीज झालेलं आहे. ऑब्जेक्टचं टेम्परेचर डिक्रीज झालं म्हणजेच काय ऑब्जेक्टनं हीट लॉस्ट केली असेल. ऑब्जेक्टचं टेम्परेचर म्हणजे वाढलं म्हणजे काय इन्क्रीज म्हणजे काय त्यांनी हीट ऍब्सॉर्बन्स केली असेल. जेव्हा हीट लॉस केलेली आहे म्हणजेच हीट लॉस केली म्हणजेच काय त्यांनी दुसऱ्याला दिलेली आहे. ओके म्हणजे त्याचं जेव्हा लॉस केली तेव्हा काय म्हणजे त्याचं टेम्परेचर डिक्रीज होईल त्याचं टेम्परेचर डिक्रीज होईल. जर समजा त्यानं गेन केलेली आहे त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होईल. ओके सो द टेम्परेचर ऑफ द ऑब्जेक्ट इज डिक्रीज बाय डेल्टा टी डिग्री सेल्सिअस. देन द हीट एनर्जी लॉस्ट कारण ऑब्जेक्टनं काय केलेलं आहे तर हीट एनर्जी दिलेली आहे म्हणजे त्यांनी लॉस्ट केलेली आहे म्हणूनच त्याचं टेम्परेचर डिक्रीज झालेलं आहे. दॅट इज गिवन बाय द सेम फॉर्म्युला दॅट इज m इंटू c इंटू डेल्टा टी. फक्त मायनस मध्ये लॉस्ट केलं तर डेल्टा तो प्लस मध्ये असेल आणि इंटू मध्ये तेवढा फरक पडेल. सो दिस इज फ्रॉम द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. सो it is all over from the today's lecture. Tomorrow or next time it is heat exchange. Till then, bye.